नवी मुंबईतील विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा देणारे युवक आणि वाचनप्रेमींसाठी आनंदाची बातमी. सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने अत्याधुनिक 5 मजली मध्यवर्ती ग्रंथालय उभारण्यात आले असून ते लवकरच नागरिकांसाठी खुले करण्यात येणार आहे. या ग्रंथालयाची पाहणी बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केली. यावेळी त्यांनी प्रत्येक मजल्याची पाहणी करून उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला. या भव्य मध्यवर्ती ग्रंथालयामध्ये बहुउद्देशीय कक्ष, अत्याधुनिक अभ्यासिका, प्रशस्त वाचन कक्ष, कला दालन, परिसंवाद कक्ष अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच मूकबधिर आणि दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठीही विशेष सुविधा उभारण्यात आली असून सर्वसमावेशक ग्रंथालयाची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यात आली आहे. प्रकाशमय आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले हे ग्रंथालय नवी मुंबईच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वैभवात मोलाची भर घालणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले. तसेच या मध्यवर्ती ग्रंथालयाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. विद्यार्थी आणि नगरसेवकांसाठी हे ग्रंथालय लवकरच खुले करण्यात येणार आहे. जवळजवळ पुण्यामध्ये आपण बघितलं एज्युकेशन हब आहे. मुंबईमध्ये पण आपण लायब्ररी बघितली आहे आणि नवी मुंबई आज दिवसेंदिवस इथे शाळा कॉलेज वाढत आहे आणि शिक्षणाचे सगळे पर्याय इथे पुण्यानंतर नवी मुंबई हब एज्युकेशन हब सुरू होते. तर त्यावेळी विचार आला की मी 2 अगोदर लायब्ररी बनवलंय, एक CBD गौरव कला केंद्र, एक दिवाळा गावामध्ये बनवलेले आहे आणि आता ही सेंट्रल लायब्ररी म्हणजे आज नवी मुंबई दिवसेंदिवस वाढत आहे. नवी मुंबई विमानतळ झालेले, आज अनेक हजारो लोक विद्यार्थी इथे शिकायला येणार आहेत. त्यामुळे सेंट्रल लायब्ररी असावी आणि ज्या एक्झाम होतात त्या एक्झाम मध्ये सर्व प्रकारची सर्व भाषेची पुस्तकं असावी आणि त्याचप्रमाणे इथे आपण बघितलं की आपण अंध मुलांचं पण प्रोव्हिजन केलेलं आहे. मग आपण मूकबधिर मुलांचं सुद्धा प्रोव्हिजन केलेलं आहे आणि ही सेंट्रल लायब्ररी एक माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्न अश्विनी कंट्रक्शननी पूर्ण केलेलं आहे आणि सगळे पालिकेचे अधिकारी, आयुक्त असतील, सगळे शहर अभियंता असतील किंवा आर्किटेक्ट असेल, यांनी आज हे जे मी पाहिलं मला जशी पाहिजे होती, प्रत्येक वेळी मी त्यांना एक सांगायचे की इथे उजेडाची आपल्याला जरूर आहे आणि आता सोलर बसवलंय. उद्या लाईट जरी नसली तरी सोलर काम करून विद्यार्थ्यांची कुठेही अडचण होऊ नये म्हणून मोठमोठ्या साईडने विंडो ठेवल्यात. प्रकाशमय अशी आपण ही लायब्ररी, सेंट्रल लायब्ररी बनवलेली आहे आणि मला वाटतं नव्या मुंबईमध्ये हा एक नव्या मुंबईच्या मुकुटामध्ये एक हिरा आपण बसवलेला आहे आणि ही सिडकोकडनं ज्यावेळी मी जागा उपलब्ध करून घेतली तेव्हा सिडकोमध्ये बराच वेळा या जागेवरनं चर्चा झाली, अनेकांनी विरोधी केले, पण तरीही मी जागा मिळवली, पालिकेकडनं पैसे भरले. सातत्याने आर्किटेक्टला घेऊन बसून मी ही कशी लायब्ररी असली पाहिजे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, त्या पद्धतीने आर्किटेक्ट आमच्या मॅडम आहेत, त्यांनी अतिशय उत्तम हे काम केलेलं आहे आणि आपण आता बघितलं की किती वेगवेगळे वर्ग, कलाकारांपासून पुन्हा याच्यामध्ये आपण दालन ठेवलेलं आहे, 8 लोकांसाठी कला दालन ठेवलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या विषयाला वेगवेगळ्या लोकांना इथे आपण संधी देतो आहोत आणि पहिली सेंट्रल लायब्ररी आहे. त्यामुळे मी महानगरपालिका आयुक्त असतील, त्यांचे सगळे सहकारी आणि विशेष म्हणजे ज्यांनी मला जागा उपलब्ध करून दिले, भूषण गगराणीजी, हा सेंटर प्लॉट आहे, मोठा प्लॉट आहे. तर मी सगळ्यांच्या मनापासून आभार मानते की नवी मुंबईकरांच्या वतीने, कारण नव्या मुंबईमध्ये अशी सेंट्रल लायब्ररी अजून झाली नाही. गेल्या 25 वर्षामध्ये आम्ही फक्त बोलतो, कृतीत काय होत नाही, पण आपण आज इथे उभा आहोत, एक कृतीत उभे आहोत. आम्ही लोकार्पण सोहळा लवकरात लवकर करू, पण तो कधी होईल एवढं सांगता येत नाही. पण माझं विचार आहे की कोणी येऊ अगर न येऊ, पण ही लायब्ररीचं ओपनिंग होऊन लोकांना ही वास्तू ताबडतोब दिली गेली पाहिजे. नाही तर धूळ खावत पडली तर या वास्तूचं पुन्हा हे होऊन जाणार, खंडर होऊन जाणार. तर ही वास्तू लवकरात लवकर उद्घाटन व्हावी आणि या वास्तूला जेव्हा मी बनवायला घेतलं त्यावेळी आपले महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिलं. या संविधानाच्या बलबुतेवर आज मी इथं उभी आहे आणि आमदार आहे. आम्हा महिलांना अधिकार दिला मतदानाचा. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या लायब्ररीला द्यावं, पहिल्यापासून माझी पत्रव्यवहार आहेत आणि मी आताही आयुक्त आले पण पूर्वीचे आयुक्त होते त्यांना सुद्धा सांगितलेलं आणि प्रत्येक दालनाला आम्ही नावं देऊ. सावित्रीबाई फुले आहेत, त्यांनी शिक्षणाचा मार्ग उभा केला, अशी वेगवेगळी दालनं आहेत.
त्या दालनाला तुम्ही आम्ही वेगवेगळ्या ज्यांनी काम केले समाजासाठी त्यांची आम्ही, आणि दालनात वेगवेगळी तेलचित्र असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, अशा वेगवेगळ्या ज्यांनी समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे त्यांची ह्या लायब्ररीमध्ये तेलचित्र असतील.